हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 5th चॅप्टर आहे शिवाजी इज एज्युकेशन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या चॅप्टरला, दॅट इज शिवाजी इज एज्युकेशन, म्हणजेच शिवरायांचे शिक्षण. सो बिगनिंग ऑफ शिवाजीज एज्युकेशन. आता शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ जो आहे, स्टार्टिंग जी आहे, बिगनिंग जी आहे ती कशी झाली. सो शहाजीराजे हिमसेल्फ वॉज अ स्कॉलर ऑफ संस्कृत. शहाजीराजे हे संस्कृतचे पंडित होते. ओके. इन द बँगलोर कोर्ट ही हॅड अंडर हिज पॅट्रोनेज artists and scholars of various languages. He appointed intelligent teachers for Shivaji. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता आणि शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षक जो होता त्याची नेमणूक जी आहे ती केली होती. शिवाजीज एज्युकेशन बिगेन व्हेन ही बिकेम 7 years old. जेव्हा शिवाजी महाराज 7 वर्षाचे होते तर 7 वर्षानंतर त्यांच्या शिक्षणाला सुरुवात जी आहे ती त्यांनी करून दिली होती. त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती. Soon Shivaji became skilled in the art of reading and writing. He began to read the stories from Ramayana, Mahabharata and Bhagavad on his own. थोड्याच काळात शिवराय जे आहेत ते लिहायला वाचायला लागले आणि रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टीसुद्धा ते आता स्वतः वाचू लागले होते. टू टीच हिम वेलफेअर शहाजीराजे हॅड अपॉइंटेड सम टीचर्स. त्यांना युद्धकला शिकवण्यासाठी शहाजीराजांनी काही शिक्षकांची नेमणूक जी आहे ती केली होती त्यावेळेस. And they began to teach Shivaji to ride a horse, to wrestle, to use sword and dandapatta. Thus, at the age of 12, Shivaji became acquainted with different branches of learning and arts. आणि त्यांनी शिवाजी महाराजांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा जो होता तो फिरवणे, तलवार चालवणे हे सगळं त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवायला सुरुवात केली होती. आणि अशाच प्रकारे ॲट द एज ऑफ 12 म्हणजेच 12व्या वर्षापर्यंत शिवाजीराजे जे होते ते सगळ्या ह्या कला ज्या होत्या, त्या सगळ्या विद्या होत्या त्यांनी ते ॲक्वेंटेड, म्हणजेच त्या सगळ्यांचा त्यांच्याशी परिचय झाला होता, त्यांची ओळख झाली होती त्या सगळ्याशी. ओके. Soon Adil Shah sent Shahaji Raje on an expedition to conquer the state of the Naikas, that is local chiefs in Karnataka. Before setting out upon the expedition, Shahaji Raje sent Shivaji and Jizabai to Pune. With them he sent elephants, horses and infantry, a treasury, a flag, as also trusted ministers, brave generals and renowned teachers. लवकरच आदिलशहाने काय केलं होतं, शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जी आहेत ती जिंकण्याच्या मोहिमेवर त्यांना पाठवलं. आणि या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजी राजे यांनी जिजाऊबाई आणि शिवाजी महाराज यांची रवानगी पुण्याकडे केली. पुणे जहागीर जे आहे तिथे त्यांनी त्यांची रवानगी केली. त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांनी हत्ती पाठवले, घोडे पाठवले, पायदळ, वेगवेगळे जे खजिना जो होता तो पाठवला, फ्लॅग, ध्वज जे आहे ते पाठवलं. तसेच विश्वासू जे प्रधान होते, काही शूर सेनानी होते आणि विख्यात शिक्षक यांना त्यांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांच्यासोबत पाठवले. रिज्युव्हेन्शन ऑफ पुणे, म्हणजेच पुण्याचा कायापालट कसा झाला. जिजाबाई अँड शिवाजी रिटर्न टू पुणे. Shivaji remembered his childhood days which he had spent on Shivneri. जिजाऊ आणि शिवराय जे होते ते पुण्याला आले आणि शिवरायांना बालपणाचे ते दिवस जे आहेत ते आठवत होते. He could see the lofty peaks of the Sahyadri again and he became very happy. Pune at that time was not such a big city. It was totally devastated by Shahaji Raje's enemies.
सह्याद्रीची उंच उंच शिखरं त्यांना पुन्हा तिथे दिसली. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यावेळेचे पुणे हे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी ते पूर्ण गाव जे ते उजाड झाले होते, म्हणजेच उजाड करून त्यांनी टाकले होते शत्रूंनी. आता इथे बघा आपल्याला इमेजमध्ये शिवाजीज एज्युकेशन अंडर द सुपरविजन ऑफ शहाजीराजे. शहाजीराजांच्याच खाली त्यांचं जे त्यांच्या सुपरविजनच्या खाली त्यांचं जे एज्युकेशन आहे, म्हणजे तलवार वगैरे चालवणं, भाला चालवणं ते शिकत होते. ओके. देन प्रॉपर्टीज वर डॅमेज. त्यांची घरं जी आहेत, त्यांची मालमत्ता जी आहे ही यांचीसुद्धा नासधूस झाली होती. हाऊसेस वर डिमॉलिश. त्यांची घरं मोडली होती. टेम्पल्स हॅड कोलॅप्स. देवळे पडली होती. त्याच्यानंतर द फ्रायटन पीपल हॅड फ्लेड फ्रॉम देअर विलेजेस. आणि शत्रूच्या भीतीने लोकसुद्धा गाव सोडून निघून गेले होते. फील्ड्स हॅड बिकेम बॅरन. शेतंसुद्धा ओसाड झाली होती. देन थिक फॉरेस्ट हॅड ग्रोन. जंगले वाढू लागली होती. वॉल्व्स रोम इन कंट्री साईड. आणि रानात जे लांडगे होते, रानात राहणारे, ते सुद्धा खूप माजले होते, म्हणजे त्यांचीसुद्धा संख्या जास्त झाली होती. पुणे वॉज टोटली इन शेंबल अँड रुइन. आणि अशी पुण्याची दैनावस्था जी होती ती त्यावेळेस झाली होती. When the people living around came to know that Jizabai has returned to Pune with Shivaji, they took heart. Jizabai called all of them and reassured them that they would be safe in Pune. People started settling in Pune, cultivating their lands. Jizabai had the dilapidated temples repaired. In the temples, worship began morning and evening. The town was again throbbing with people. Thus Pune was totally transformed. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातल्या लोकांना जेव्हा समजलं तेव्हा त्या लोकांना मोठा धीर आला आणि जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्यात येऊन राहू लागली, शेतावर जाऊ लागली. जिजाबाईंनी पडकी देवळे जी होती ती सुद्धा दुरुस्त केली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले आणि त्यामुळे पुण्याचे रूप जे ते तिथलं पालटलं होतं. नाव द अचीवमेंट्स ऑफ दादाजी कोंडदेव. आता दादाजी कोंडदेव जे होते त्यांचं अचीवमेंट, त्यांची कामगिरी आपण बघूया. When Jizabai and Shivaji were in Karnataka, Dadaji Kondev looked after the Pune Jagir. He was the Subedar of Kondhana also. He was very faithful. He was strict, efficient, and honest in his work. He was also just and a strict discipliner. He served with devotion. At about this time, a big vada or residence was built in Pune by the orders of Shahaji Raje. It came to be known as Lal Mahal. To encourage the peasant to till their lands, Dadaji gave them concessions in the land tax for few years. He offered prizes for destroying the wolves which infested the countryside and harassed the peasants. Many wolves were killed. He raised pleasant patrols to protect life and property from gangs of thieves who roamed the countryside. He fixed land revenue according to the quality of the soil. He thus made the people happy. In the fields of agriculture reform and revenue collection, the work done by Dadaji Kondev and the Nizamshahi Wazir Malik Ambar is considered to be very important. आता इथे त्यांनी दादाजी कोंडदेव जे आहेत त्यांची कामगिरी आपल्याला सांगितले. जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था जी होती ती दादाजी कोंडदेव जे आहेत ते पाहत होते आणि ते कोंढाण्याचे सुद्धा सुभेदारही होते. ते मोठे इमानी होते. ओके, लॉयल होते. ते कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. शिस्त कडक होती त्यांची. ते निष्ठावंत होते. आणि या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल ठेवले आणि शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना
काही वर्षे शेतसाऱ्याची सूटसुद्धा दिली होती. त्याच्यामुळे शेत लागवड करण्यात आली. आणि माजलेले जे लांडगे होते ते शेतकऱ्यांना त्रास देत होते, म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसं लावली. त्यामुळे बरेच लांडगे जे आहेत ते मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली आणि त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना सुद्धा आनंद झाला. आणि दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीच्या वजीर मलिक अंबर याचे कार्य शेती सुधारण्यासाठी आणि सारा वसुलीसाठी म्हणजे टॅक्स वसुलीसाठी या क्षेत्रात मोलाचे आणि पायाभूत मानले जाते. देन ओके, शिवाजीज एज्युकेशन. आता शिवरायांचे शिक्षण बघूया आपण. ओके, when Shivaji returned to Pune, his education continued under the supervision of जिजाबाई. शिवराय पुणे जहागीरात आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. While returning from Bangalore, Jizabai and Shivaji were accompanied by eminent teachers sent by Shahaji Raje. They taught him many sciences, branches of learning and languages. बंगळुरूहून येताना शहाजीराजांनी त्यांच्यासोबत नामवंत जे शिक्षक होते ते शिवरायांना शास्त्रे आणि विद्या भाषा ह्या ज्या आहेत त्या त्यांनी शिकवल्या होत्या. बरोबर, जे शहाजीराजांनी बंगळुरूहून येताना त्यांच्याबरोबर पाठवले होते त्यांनी. आणि शिवाजी acquired the knowledge of excellent administration, war tactics for architecture, selection of horses and elephants, ways of escaping from different enemy territories and many other things. Shivaji's progress in education pleased Jijabai very much. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसं करावं, किल्ले कसे बांधावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या ज्या आहेत त्या शिवरायांना अवगत झाल्या होत्या. आणि शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाबाईंना आनंद झाला होता. व्हॉट वीरमाता जिजाबाई टॉट शिवाजी. आता वीरमाता जिजाबाई ज्या आहेत म्हणजे जिजाबाई ज्या आहेत त्यांनी शिवरायांना कोणती शिकवण दिली. जिजाबाई वॉज नो ऑर्डिनरी वुमन. जिजाबाई ह्या सामान्य स्त्री नव्हत्या. शी वॉज द डॉटर ऑफ द मायटी सरदार लुखुजीराव जाधव अँड द वाईफ ऑफ द ब्रेव अँड व्हॅलियंट शहाजी राजे. त्या लखुजीराव जाधव जे आहेत यांच्यासारख्या बलाढ्य सरदाराच्या कन्या होत्या आणि त्याचसोबत शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाच्या पत्नी होत्या. She had inherited the knowledge of politics and warfare from her infancy. राजकारणाचे आणि युद्धनीतीचे बाळकडू जे आहे ते जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. In her was witnessed the confluence of the martial traditions of the famous houses of the Jadhavs and Bhosles. आणि जाधव आणि भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. She was a freedom loving person with a great sense of pride. She had learned through bitter experience that however much a Maratha Sardar displayed valor, it was not appreciated in the courts of the sultans. तरी मराठा सरदार जे होते त्या मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्यांचे चीज काही होत नव्हते आणि याचाच वाईट अनुभव त्यांना आला होता. She had valiantly faced the shock of her father's murder in the open court at the instigation of निजाम शहा. निजाम शहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. म्हणजेच लुखुजीराव जाधव जे होते त्यांची हत्या केली होती. याचं दुःख त्यांनी पचवले नव्हते जिजाबाईंनी. She had resolved that her son Shivaji would never be engaged in the service of others. He would establish the rule of his own people.
that is स्वराज्य. She was bringing up Shivaji with that idol. त्यांचा शिवबा अशी परक्याची चाकरी करणार नाही असं त्यांनी निश्चय घेतला होता आणि तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचारांनी त्यांनी शिवरायांना ते घडवत होते. द पीपल लिव्हिंग इन द मावळ रिजन वर कॉल्ड मावळाज. मावळात राहणारे जे लोक होते त्यांना मावळे म्हणत आणि they were loyal, hardworking and quick-footed. No one could surpass them in hardiness. ते इनामी होते, कष्टाळू होते, चपळ होते, काटकपणात त्यांचा कोणी हात धरत नसे. ओके, बट they were harassed by the sultan's rule. पण सुलतानाच्या लष्कराकडून सुलतानांकडून त्यांचा खूप छळ होत होता. ओके, the armies of the Sultan used to plunder their villages, forcing the people to abandon their places. Nobody cared for them. Shivaji yearned to do something for this poor, miserable people. सुलतानांच्या लष्कराकडून गावच्या गावे लुटली जात होती, रयत परांगत होत होती, तिला कोणी वाली असा नव्हता आणि अशा दुःखी आणि कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटत होते. आता बघा इथे इमेजमध्ये आपल्याला वीरमाता जिजाबाई ज्या आहेत त्या दाखवल्या आहेत. ओके, देन ऑन रिटर्निंग होम शिवाजी वुड टॉक अबाउट धिस टू हिज मदर. आणि घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत. जिजाबाई वुड से, शिवबा, श्री रामचंद्र इज द ancestor of the Bhosles. Rama killed Ravan and made his people happy. The ancestors of the Jadhavs is Shri Krishna. He killed Kans and brought relief to his people. You are a descendant of both Shri Ram and Shri Krishna. You can also destroy the wicked and make your subjects happy. शिवरायांना काय ते सांगत तर शिवबा भोसल्यांचे पूर्वज हे श्री रामचंद्र होते आणि श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले होते आणि प्रजेला सुखी केले होते. त्याचसोबत जाधवांचे जे पूर्वज होते ते कोण होते? श्रीकृष्ण होते आणि त्यांनी सुद्धा दुष्ट कंसाला ठार केले होते आणि प्रजेला सुखी केले होते. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झालाय आणि तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील, तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. ठीक आहे, असं हे जिजाबाई शिवरायांना सांगत असत. These words of Jijabai were a source of inspiration to young शिवाजी. आणि आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येत होतं, ते खूप इन्स्पायर व्हायचे त्यावेळेस. He would remember the brave deeds of heroes of the past like Rama, Krishna, Bhim, Arjun. He taught of them all the time, whether asleep or awake. He felt that he too must fight against injustice as they did, and like them, destroy the wicked and bring happiness to his subjects. He thought that he should become courageous and brave like these heroes of old. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानीमनी आणि स्वप्नीसुद्धा दिसत. बरोबर, राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांच्या गोष्टीसुद्धा त्यांना आठवत होत्या आणि अन्यायाविरुद्ध जसे हे वीर लढले तसे आपणही अन्यायाविरुद्ध लढावे आणि दुष्टांचा नाश त्यांनी केला होता. तसा आपणही करावा आणि प्रजेला सुखी करावे, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. नेक्स्ट, द न्यू रिजीम ऑफ शिवाजी म्हणजे शिवरायांचा नवा अंमल. ओके, in Pune Jahangir, the new regime of Shivaji began under the guidance of Jijabai. Shahaji Raje had already made the preparations for this. When Shahaji Raje sent Shivaji from Bangalore to Pune, he sent some very powerful and prestigious people with him. They were
देवर सम्राट नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते, मुजुमदार मंकोजी, दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बलाल सबनीस, सोनोपंत डाबीर. These were all able men fit to administer an independent kingdom. Shahaji Raje had specially deputed them to Pune to help Shivaji govern his Jagir efficiently. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल जो होता तो सुरू झाला आणि या कामासाठी शहाजी राजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळुरूहून पुण्याला पाठवताना साम्राज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर त्यांनी दिली होती. जणू काही हे सगळे स्वतंत्र राजाचे अधिकारीच. With their help, Shivaji began to administer his Jagir, to attend the people's grievances. Those who inflicted injustice upon the Rayat were punished. In the way, Shahaji Raje's Jagir was undergoing a transformation. The Mauras got a glimpse of the future Swarajya. It was as it were the dawn of Swarajya. आणि अशा पद्धतीने शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार जो आहे तो उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी जे आहेत ते पुण्यात त्यांच्यासाठी पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार सुद्धा पाहू लागले, लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले, रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देऊ लागले आणि एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत असताना तो त्यावेळेस दिसत होता. पुढे होऊन घेतलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. नाव शिवाजी इज मॅरिड. आता शिवरायांचा विवाह. इन दोज डेज पीपल मॅरिड अ व्हेरी अर्ली एज. सो जिजामाता सेड वी शुड नाव गेट शिवबा मॅरिड. त्या काळी अगदी लहानपणीच मुलांची लग्न होत होती, लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या की आता शिवबाचे 2चे 4 हात करायला पाहिजेच, म्हणजेच शिवबांचं लग्न केलं पाहिजे. देन अ सर्च फॉर अ सुटेबल ब्राईड फॉर शिवबा बिगिन. सून शी फाउंड द गर्ल शी वॉन्टेड. हर नेम वॉज सईबाई. सईबाई केम फ्रॉम द निंबाळकर फॅमिली ऑफ फलटण. द मॅरेज वॉज सेलिब्रेटेड विथ ग्रेट स्प्लेंडर. मग शिवबासाठी मुली पाहणे हे सुरू झालं आणि एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचं नाव म्हणजे सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातली ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला. सो फ्रेंड्स, आपण इथे शिवाजीज एज्युकेशन हा जो चॅप्टर होता हा कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. आणि रोज 12 वाजता दुपारी हिस्ट्रीचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर पब्लिश केले जातात, तर ते आवर्जून बघा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.